नमस्कार, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीचे मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण. आपल्या अगोदरच 2 झालेले आहेत. हे एक सिरीजच चालू केलेली आहे. जे आपण 2019च्या ज्या सर्व प्रश्नपत्रिका झाल्यात त्यांचे आपण काय करणार आहोत, सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणार आहोत. त्याच्यातल्या आपल्या 2 झालेल्या आहेत. आजची तिसरी भंडारा जिल्हा चालक पोलीस 2019 किती तारखेला झाली? 30 सप्टेंबर 2021ला झाली. त्याच्यातलं आपण काय बघणार आहोत, फक्त गणित अधिक बुद्धिमत्ता म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत त्याचे फक्त विश्लेषण करणार आहोत. बाकीचे जे आहेत जनरल नॉलेज मराठी वगैरे ते मी घेणार नाही. आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्तेचे बघायचे आहे सध्या विश्लेषण. कोणत्या पद्धतीने सोडवायचे असतात ह्याच्यावर थोडंसं आपण लक्ष देणार आहे. चला तर सुरुवात करू. त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? मागे पण कोणत्या तरी एका प्रश्नपत्रिका 2 प्रश्नपत्रिका झाल्या त्याच्यात हा दुसऱ्यांदा प्रश्न विचारलेला आहे. काय 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? बघा चौरस मीटरमध्ये मी दिलेला किती 1000 चौरस मीटर, 100 चौरस मीटर की 10,000 चौरस मीटर की 1,00,000 चौरस मीटर. तर 1 हेक्टर बघा काय 1 हेक्टर बरोबर काय असतं, एकतर 2.47 एकर किंवा 1 हेक्टर बरोबर किती 10,000 चौरस मीटर किंवा 1 हेक्टर बरोबर काय असतो 100 आर. म्हणजे 1 हेक्टरचे हे सर्व काय आहेत दिलेले आहेत. जर 1 हेक्टर एकरमध्ये विचारलं तर किती 2.47 एकर. 1 हेक्टर चौरस मीटरमध्ये विचारलं तर किती 10,000 चौरस मीटर आणि 1 हेक्टर जर आर मध्ये विचारलं तर किती 100 आर. आपल्याला विचारलेलं काय आहे चौरस मीटरमध्ये, म्हणजेच किती 1 हेक्टर म्हणजेच किती 10,000 चौरस मीटर. म्हणजेच कोणतं ऑप्शन, तिसरं ऑप्शन हे आपलं काय आहे बरोबर आहे. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर तर किती 10,000 चौरस मीटर. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, 1 पद्म म्हणजे एकावर किती शून्य? 1 पद्म म्हणजेच एकावर किती शून्य? आपल्याला माहित आहेत एकक, दशक, शतक, हजार, 10,000. तसंच कोटी. मी कोटीपासून सुरुवात करतो. कोटीवर किती, त्याच्यानंतर 10 कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, रुंद. 10 अब्ज नंतर काय येतं रुंद. रुंद नंतर काय येतो खर्व, निखर्व. त्याच्यानंतर काय येतो शस्त्र आणि काय येतो पद्म. बघा काय दिलेलं आहे, कोटी म्हणजेच किती 10 वर किती शून्य 7 शून्य. तसंच 10 कोटीसाठी 10 वर 8 शून्य. अब्जासाठी 10 वर 9 शून्य. 10 अब्जासाठी 10 वर 10 शून्य. रुंदवर किती 10 वर 11 शून्य. खर्वसाठी 10 वर 12 शून्य. निखर्वसाठी 10 वर 13 शून्य. सहस्त्रसाठी 10 वर 14 शून्य. पद्मासाठी किती 10 वर 15 शून्य. म्हणजेच 1 पद्म म्हणजे एकावर किती शून्य, किती 10, 12, 14 की 9 किती 12. ॲक्च्युली किती आहे पद्माचे किती, सर्च मारल्यावर मला हे भेटलंय किती 10 वर 15 शून्य. परंतु जे मागे एक कोणती तरी एक्झाम झालेली त्याच्यात त्याने उत्तर कोणतं आहेत राहिलेलं 10 वर किती 12 शून्य आहे. म्हणून 1 पद्म म्हणजेच एकावर किती शून्य असतात 12 शून्य दिलेलं. म्हणजेच हेच आपल्याला उत्तर काय करावं लागेल ग्राह धरावे लागेल. ॲक्च्युअली किती असतात
पद्म म्हणजेच किती शून्य येतील? एकावर 16 शून्य येतील. 10 वर 15 म्हणजेच एकावर किती? 16 शून्य. पण आपल्याला एक पद्म म्हणजेच एकावर किती शून्य? 12 शून्य गृहीत धरावं लागेल. कारण की मागे कोणती तरी एक एक्झाम झालेली पोलीस भरतीची, त्याच्यात उत्तर त्यांनी काय दिलेलं फायनल आन्सर की मध्ये एकावर 12 शून्य. म्हणून आपण पण तेच घेणार आहोत. किती? एकावर 12 शून्य. तिसरा प्रश्न काय दिलेला? 0.2 अधिक 0.02 अधिक 0.002 अधिक 0.002 तर किती? काय करावं लागेल आपल्याला? सरळ सरळ काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. म्हणजेच काय? 0.2 म्हणजेच किती? 1 2 3 4 4 डिजिट आहेत म्हणून मी काय करणार? अजून 3 शून्य वाढवणार. तसंच 0.02 किती? 2 शून्य. तसेच 0.002 आणि इथे 0 आणि 0.0002 करा बरं बेरीज. सर्वांची बेरीज केली तर किती येते? 2. इथे पण 2, इथे पण 2, इथे पण 2 आणि किती? 0.222 कुठे आहे? पहिल्या ऑप्शनमध्ये. म्हणजेच या सर्वांची बेरीज केल्यावर किती येणार आहे? 0.2222. चौथा प्रश्न काय दिलेला आहे? एक गाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती मीटर आहे? काय आहे? आपल्याला अंतराचं सूत्र माहित आहे. काय अंतराचं सूत्र? बघा, अंतर बरोबर काय असतो? वेग गुणिले वेळ असतो. बघा, अंतर आपल्याला काढायचे म्हणजेच लांबी काढायची. कुणाची? त्या आगगाडीची. म्हणजेच वेग दिलेला आहे किती? 54 किलोमीटर आणि इथे 54 किमी प्रति तास दिलेला. इथे किती दिलेलं आहे? 7 सेकंद. म्हणून वेळ किती? 7 सेकंद दिलेले. ते किती? किलोमीटर पर आवर दिलेला आहे. म्हणून काय करणार आपण? किती? 54. म्हणजेच जर किलोमीटर पर आवर मध्ये असेल तर आपल्याला सर्व एकक सारखेच पाहिजे. जिथे किलोमीटर पर आवर असेल तर इथे पण तासात पाहिजे, किंवा इथे मीटरमध्ये असेल तर तिथे सेकंदामध्ये पाहिजे. तेच सेकंदामध्ये दिले असेल तर आपल्याला किलोमीटरचे कुठे मीटर पर सेकंदमध्ये करावं लागेल. म्हणून काय करतो? बडी मिया असेल तर छोटी मिया म्हणजेच काय घ्यायचा असतो? 5/18 गुणिले किती? वेळ किती आहे? 7 सेकंद. म्हणजेच किती? 18 त्रिक 54 आणि 5 त्रिक 15 गुणिले 7 आणि किती होतात? 15 सती 90, 15 सती 105. कशात? मीटरमध्ये. म्हणजेच अंतर कोणाचे काढलं आपण? त्या आगगाडीचं. किती? एक गाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती मीटर आहे? 105 मीटर आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे? दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे, त्यांच्या मसावी 12 आहे, तर लसावी किती? म्हणजेच दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे, त्यांच्या मसावी किती आहे? 12 आहे, तर लसावी किती? काय लक्षात ठेवा, काय असतो गुणाकार? हा लसावी गुणिले मसावी असतो. आपल्याला काय दिलेलं आहे? गुणाकार दिलेला आहे आणि काय दिलेला आहे? मसावी दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला काढायचं काय आहे? लसावी. म्हणून लसावी बघा काय करतोय, लसावीला इथेच ठेवतोय. म्हणजेच काय येणार आहे? गुणाकार भागिले मसावी बरोबर किती? लसावी. म्हणजेच काय येईल? लसावी बरोबर गुणाकार भागिले मसावी. आपल्याला लसावी विचारलेला आहे, गुणाकार किती दिलेला आहे? 1440 भागिले किती दिलेला आहे?
12 द्या भाग किती येतात 12 एके 12 12 एके 12 उरतात किती 2 12 दुने 24 आणि 12 शून्य 0 म्हणजेच किती येतात 120. किती आला लक्षावी आपला 120. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे 120. म्हणून आपलं पाचव्याचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे 120. काय कधी पण लक्षात ठेवा गुणाकार बरोबर काय असतो लसावी गुणिले मसावी. लसावी पण काढू शकतो मसावी पण काढू शकतो. 6वा प्रश्न काय दिलेला आहे मीना जवळील 1300 रुपये 10% दराने किती वर्षात 4 पट होतील. काय सांगितलेले आहेत मीना जवळील 1300 रुपये 10% दराने किती वर्षात 4 पट होईल. पहिलं ऑप्शन आहे 30, दुसरं ऑप्शन आहे 40, तिसरं ऑप्शन आहे 25 आणि चौथं ऑप्शन आहे 20. चला तर आपण बघू. काय जर पट दिलं असेल 1 पट 2 पट 3 पट 4 पट तर काय बघा सूत्र काय आहे 4 पट. आपल्याला 4 पट सांगितले म्हणून 4 पट बरोबर काय घेणार आपण 100 गुणिले पट वजा किती 100 भागिले किती दर. हे काय आहे एक सूत्र आहे. बघा 4 पट सांगितलेला म्हणून 4 पट रक्कम लिहू शकतो आपण कारण की 4 पट किती रक्कम होईल किती 100 गुणिले पट किती सांगितलं 4 वजा 100 भागिले किती दर किती दिलेला आहे 10. म्हणून किती येणार 400 वजा 100 भागिले किती 10 आणि किती येणार आहे किती 300. 400 मधून 100 गेले किती राहतात 300 भागिले 10 शून्य गेला हा शून्य गेला म्हणजेच किती 30 वर्ष. 4 पट होण्यासाठी 1300 रुपयाचे 4 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील 30 वर्ष. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे पहिल्या ऑप्शनमध्ये आहे म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे पहिलं. 7वा प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही. 333 ला 936 ला 549 ला की 910 ला. अशा वेळेस आपण बघितलेल्यात कसोट्या होत्या त्याच्यातली ही 3ची कसोटी म्हणा किंवा 9ची कसोटी म्हणा. कसोटी काय सांगते ज्या पण दिलेल्या त्यांची सर्वांची बेरीज केल्यावर जर त्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल किंवा 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण भाग जाईल. म्हणजेच बघा किती या सर्वांची बेरीज केली तर किती 3 अधिक 3 6 6 अधिक 3 9 होतात. म्हणजेच बघा 3 अधिक 3 अधिक 3 किती होतात 9. 9ला जर 9 ने पूर्ण भाग जातोय म्हणजेच हे तर नाही आपल्याला विचारलेलं काय आहे जात नाही. म्हणून दुसरं काय दिलेलं आहे 9 अधिक 3 अधिक 6 बघा बरं किती होतात 12. 12 आणि 6 किती होतात 18. 18ला पण 9 ने पूर्ण भाग जातोय म्हणून दुसरं सुद्धा ऑप्शन नाही. तिसरं बघा काय दिलेलं आहे 5 अधिक 4 अधिक 9 किती होतात 9 9 18. 18ला 9 ने पूर्ण भाग जातोय म्हणून तिसरं ऑप्शन सुद्धा नाही. त्याच्यानंतर काय आहे 9 अधिक 1 अधिक 0 किती होतात 10 होतात आणि 10ला 9 ने पूर्ण भाग जात नाही. म्हणजेच कोणते आहे पूर्ण भाग जात नाही असं 910 हे संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही. किती 9 त्रिक 27 उरतात किती 6 6 आणि किती होतात 63 किती होतात 9 7 63. इथे 9 1 9 9 चौक 36 9 5 45 9 शक 54 आणि 9 1 9 आणि इथे 9 1 9 परंतु 10ला पूर्ण भाग जात नाही म्हणून कोण असणार आहे 910. हे काय आहे 9 ने पूर्ण भाग जात नाही. 8वा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला 10 विद्यार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात तर एक प्रकल्प एक विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करेल. काय सांगितले 10 विद्यार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात तर एक प्रकल्प एक विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करेल 10 दिवसात.
किती दिवसात? 10 दिवसात. हे असंच येते. मागे पण आपलं एक झालेलं, 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात. तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल? तर किती मिनिटात? 5 मिनिटात खात होतो. तसंच हा प्रश्न काय, 10 विद्यार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात. तर एक प्रकल्प एक विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करेल? 10 दिवसात. किती दिवसात? 10 दिवसात. म्हणजेच 10 विद्यार्थी 10 प्रकल्प किती? 10 दिवस. तर एक विद्यार्थी एक प्रकल्प किती? किती दिवसात? 10 दिवसात. असं त्याचं होतं. 9वा प्रश्न काय दिलेला आहे? चौरसाची परिमिती किती आहे? 84 सेमी आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? म्हणजेच चौरसाची परिमिती आपण असं घेऊ शकतो, हा चौरस आहे बरोबर. परिमिती किती दिलेला आहे? म्हणजेच या चारही कडांची बेरीज किती होते? 84 होते. म्हणजेच किती? काय करणार आपण? 84 भागिले 4. जर आपण 4ने 84 ला भागलं का? कारण की 84 या बाजू सर्व बाजूंची बेरीज आहे. किती बाजू आहेत? 4 बाजू. म्हणून 4 एके 4, 4 दुने 8 आणि 4 एके 4. म्हणजेच किती? बाजू किती असेल? 21. ते आपण असं लिहू शकतो. चौरसाची बाजू बरोबर परिमिती भागिले 4. म्हणजेच काय येणार आहे? परिमिती किती दिलेलं आहे? 84. किती? 4. म्हणजेच किती येतात? 21. 4 एके 4, 4 दुने 8 आणि 4 एके 4. पण चौरसाचे क्षेत्रफळ विचारलेलं आपल्याला. विचारलेलं काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं? चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. म्हणजेच किती? 21. 21 चा वर्ग किती असतो? 21 चा वर्ग किती असतो? 441. काय? चौरस काय येणार? सेमी. चौरस सेमी. का? कारण की 84 सेमी काय दिलेला आहे? सेमी मध्ये दिलेला आहे. काय? परिमिती 84 सेमी मध्ये दिलेला. म्हणजेच एक काय येणार आहे? 441 चौरस सेमी आहे. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे. म्हणजेच 9व्याचे ऑप्शन कोणतं बरोबर असेल? पहिलं. 10वा प्रश्न काय दिलेला आहे? 7चा वर्ग आणि 13चा घन यांची बेरीज किती? बघा, त्याच्यासाठी आपल्याला वर्ग माहीत असणे गरजेचे आहे. लवकर सोडवायचे असेल तर. आणि घन सुद्धा. वर्ग कमीत कमी 30 पर्यंत पाठ करून ठेवा आणि घन किती? 15 पर्यंत. किती? 7चा वर्ग अधिक 13चा घन म्हणजेच किती होतात? 7चा वर्ग 49 आणि 13चा घन किती होतो? 2197. ह्यांची जर आपण बेरीज केली किती होते? एक इथे दिला तर किती होतात? 6. एक गेला हातचा किती? 10. 10 आणि 14 आणि किती? एक गेला हातचाच किती? 2246. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? म्हणजे 2246. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? चौथ्या ऑप्शन मध्ये आहे. 11वा प्रश्न काय दिलेला आहे? एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? किती? 7 सेमी. त्रिज्या किती दिलेली आहे? 7 सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं? पाय आर चा वर्ग. पायची किंमत शक्यतो 22/7 घ्या. त्रिज्या किती दिलेला आहे? आर म्हणजे त्रिज्या किती दिलेला आहे? 7. काय सांगितलेलं? आर चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. म्हणजेच मी दोनदा लिहितो. काय होतं? तो वर्गच होतोय. म्हणजे 7 7 गेला आणि किती? 22 7 किती होतात? 7 दुने 14. एक गेला हातचा. 7 दुने 14 आणि 15 किती? 154 चौरस
सेमी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? पहिल्या ऑप्शनमध्ये. 154 चौरस सेमी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? पहिल्या ऑप्शनमध्ये. शक्यतो वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र पाठ करून ठेवा. काय आहे? पाय आरचा वर्ग. आणि वर्तुळाचे परिघ विचारलं तर काय असतं? 2 पाय आर. 12वा प्रश्न. काय दिलेला? एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय किती? 17 वर्ष आहे. त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांची वयांची सरासरी किती होणार आहे? 18 वर्ष होते. तर शिक्षकाचे वय किती? अशा वेळेस काय करतो आपण? सरासरी 39 विद्यार्थ्यांची सरासरी प्रत्येकाचं वय किती झालं? 17 वर्ष. तर 39 जणांचं किती म्हणजेच किती? काय करावं लागेल आपल्याला? 39 गुणिले 17 ते पहिले काढून घ्या. किती होतं? त्यांची बेरीज किती होते? 39 जणांची 17 वर्षाप्रमाणे किती त्यांची बेरीज होती? 17 नवे किती होतात? 153. किती? 3 लिहिलं. हातचे किती गेले? 15. आणि 17 त्रिक किती होतात? 51. 51 प्लस किती? 15 किती होतात? 6 आणि 6 म्हणजेच किती? 663. जर मी 39 आणि 17चा गुणाकार केला, मग 39 जणांच्या 17 या वर्षाप्रमाणे त्यांची बेरीज किती होते? 663. तसंच कोणाचं? 18 वर्ष. कोण? त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास म्हणजेच आता किती? 39 होते. आता किती होणार आहे? 40 होणार आहे. कारण की 39 मुलांमध्ये शिक्षकाला सुद्धा आपण ॲड करतोय. 39 जण होते, शिक्षकासहित किती होतील? 40. तर किती सरासरी होते? 18. तर किती? 18 शून्य 0. 18 चौक 72. म्हणजेच आपल्याला जेव्हा शिक्षकाचे वय जेव्हा आपण ॲड करू तेव्हा त्यांची बेरीज किती होते? 720. म्हणजेच आपल्याला काय? 720 मधून जर मी 663 काय केले? वजा केले तर मला काय भेटणार आहे? त्या शिक्षकाचे वय भेटणार आहे. जेव्हा मुलांचंच वय होतं तेव्हा किती? 663. जेव्हा शिक्षकाचे वय ॲड झालं तेव्हा किती झाले? 720. म्हणजे 720 मधून 663 गेले तर किती राहतात? 10तून 3 गेले 7. इथे किती? 11. 11तून 6 गेले किती? 5. आणि इथला इथे दिला म्हणजे 6तून 6 गेले किती? 0. म्हणजेच किती? 57 वर्ष. कुठे आहे? ऑप्शन 1 मध्ये आहे उत्तर. 57 वर्ष. म्हणजेच 39ची सरासरी काढली आपण. किती बेरीज होते? 663. 40ची किती? 40 का झाले? कारण की शिक्षकाला ॲड केलं. 39 जण होते त्याचे शिक्षक ॲड झाला म्हणजेच किती? 40 होणार. किती सरासरी दिलेली? 18. म्हणजेच किती होतात? 720. जेव्हा मी 720 मधून 663 वजा केले तेव्हा मला किती भेटतात? 57. म्हणजेच किती? त्या शिक्षकाचे वय किती होते? 57 वर्ष होते. 13वा प्रश्न. काय दिलेला आहे? 25 गुणिले 3 वजा 70 वजा 12 बरोबर किती? अशा वेळेस काय? रे कंचे भागू बेव नुसार आपल्याला सोडवायचे. पहिले तर काय सोडवतो आपण? कंस सोडवतो. हा कंस हा कंस. म्हणजेच काय? काय होणार आहे? 25 गुणिले 3 वजा 70 वजा 12. करा बरं. 25 त्रिक किती होतात? 75. मध्ये काय येणार? वजा. 70 मधून 12 गेले किती राहतात? 70 मधून जर 12 गेले, 10तून 2 गेले किती? 8. हे कितले दिले? 6. 6तून 1 गेला किती? 5. म्हणजेच किती? 58. आणि 75 वजा गुणिले अधिक वजा किती? 58. किती होणार? 15तून 8 गेले किती? 7. आणि किती? 1 किती दिलेला म्हणजेच किती? 6 राहणार. 6तून 5 गेले किती? 1. 17. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे 14वा प्रश्न. काय दिलेला आहे? भाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर किती दिलेलं आहे? 1:3 आहे. बहिणीचे वय किती आहे? 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? बघा काय करता येईल आपल्याला. बघा पहिले तर काय? भाऊ आणि कोण आहे? बहीण. भावाचे किती? 1. बहिणीचे किती? 3. आणि बहिणीचे वय किती दिलेलं आहे? 30. तर किती? असं आपण करू शकतो. कसं? 1 तर 3 तर किती? तर किती? 30. काय करतो आपण? प्रश्नचिन्ह समोरील भागाकार बाकीच्या यांचा गुणाकार होतो. म्हणजेच किती? 1 गुणिले 30. काय? प्रश्नचिन्ह समोरील भागाकार बाकीच्या यांचा गुणाकार. म्हणजेच 1 गुणिले 30 भागिले 3. 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 शून्य 0 किती? 10. आलं का?
आहे का कोणत्या ऑप्शनमध्ये? आहे. कोणत्या? तिसऱ्या ऑप्शनमध्ये. बघ 15वा प्रश्न काय दिलेला आहे? 25, 75, 100 या संख्यांचा लसावी काढा. लसावी आणि मसावी बघितलेला आहे. कसं करतात बघा. किती? 25. लसावी पण बघू आणि मसावी पण बघू आपण. 25, त्याच्यानंतर 75, त्याच्यानंतर 100. ज्या तिघांना पण भाग जाणारी अशी संख्या तुम्हाला माहीत नसेल तर 2 पासून सुरुवात करा किंवा 2 पासून सुरुवात करा. पण इथे तिघांना पण जाणारी नाही म्हणून मी डायरेक्ट बघा 25ने जाईल, सर्वांनाच जाईल. म्हणजेच 25 एके 25, 25 त्रिक किती? 75. किती? 25 चौक 100. आता जाईल का कोणत्या? बघा 25 आता जाईल का? नाही जाणार. कितीने जाईल? 3ने जाईल. म्हणजेच किती? 3 एके 3. राहिला 3ने 4ला जात नाही म्हणून 4 तसाच. आता किती? 4ने. म्हणजेच किती? 4 एके 4, 4 एके 4 आणि 4 एके 4. म्हणजेच हा काय असेल तुमचा? मसावी. म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक. लहानात लहान सर्वांना भाग जाणारी संख्या कोण? 25. या 25, 75 आणि 100ला सर्वात लहान संख्येने कोणत्या संख्येने तिघांना पण भाग जाणारी अशी संख्या कोण आहे? 25. आणि लसावी म्हणजेच तिघांच्या पण पाढ्यामध्ये येणारी पहिली संख्या. जर मी 25चा 75 आणि 100चा जर पाढा तयार केला तर तिघांच्या पण पाढ्यामध्ये येणारी पहिली संख्या 20 गुणिले किती? 3 गुणिले 4. 25 चौक किती होतात? पहिल्या ह्यांचा गुणाकार करा. किती? 25 चौक 100, 100 त्रिक 300. म्हणजेच किती असणार आहे? 300. म्हणजे 25, 75 आणि 100च्या पाढ्यामध्ये येणारी पहिल्याच सर्व संख्या तिघांचे सामायिक असणारी संख्या कोण असणार आहे? 300. आहे का कोणत्या ऑप्शनमध्ये? आहे. कोणत्या? पहिल्या ऑप्शनमध्येच. काय? हेच काय आहे आपलं? लसावी. हेच काय आहे? लसावी. मसावी काय? तिघांना पण जाणारी लहानात लहान संख्या. तिघांना पण भाग जाणारी लहानात लहान संख्या कोण आहे? 25ला 25नेच भाग जातो, 75ला पण 25ने जातो आणि 100ला पण 25ने जातो. म्हणून हा काय झाला तुमचा? मसावी. आणि या सर्वांचा गुणाकार केला तर काय भेटतं मला? लसावी. किती आहे लसावी? 300. कोणत्या? पहिल्या ऑप्शनमध्ये आहे. 16वा प्रश्न काय दिलेला आहे? संजयचा पगार 10% कमी केला, पुन्हा काही दिवसांनी पगारात 10% घट केली तर त्याचा मूळ पगार किती? काय? संजयचा पगार किती दिलेलाच नाही. किती? पण टक्क्यांनी कमी केला. किती? 10%. पुन्हा काही दिवसांनी पगारात 10% घट केली. परत पुन्हा काही दिवसांनी 10% घट केली तर त्याच्या मूळ पगारात शेकडा किती घट झाली? म्हणजेच आपण मानू किती? शेकडाच मानू. म्हणजे संजयचा पगार आपला 100 रुपये आहे. 10%ने घट केली म्हणजेच किती होईल? 90. म्हणजेच 100 रुपये पगार होता त्याला 10% घट केली म्हणजेच शेकडा पण 100च म्हणला. 10% कमी केला म्हणजेच किती? 90 रुपये पगार झाला. परत 90चा परत 10% म्हणजेच 90चा 10% कमी केला म्हणजेच किती त्याला पगार भेटेल? पगार 90चा 10% म्हणजेच किती? हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य किती? 9. 90 मधून 9 कमी केला तर किती पगार होईल? 81. म्हणजेच त्याला 90चे 10% किती? 9 रुपये. म्हणजेच 9 रुपये जर कमी केले 90 मधून 10% अजून कमी करतोय म्हणजेच त्याला किती भेटणार आहे? 81 रुपये. म्हणजेच मूळ पगार त्याचा किती होता? 100 होता. 100 मधून 81 वजा करा. 100 मधून 81 वजा केले तर किती? 19 रुपये. म्हणजेच 19% काय झाला त्याच्या मूळ पगारात शेकडा किती घट झाली? 19%. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? दुसऱ्या ऑप्शनमध्ये. बघा काय केलं मी? 100 रुपये मला पगार होता
किंवा संजयचा पगार किती होता 100 रुपये, तो 10% कमी केला म्हणजेच 90 रुपये होईल. परत 90 रुपयाचा त्यांनी 10% कमी केला म्हणजेच किती होईल 81 रुपये. तर 100 मधून त्याचा मूळ पगार किती होता 100, 100चा किती केला 81, म्हणजेच हे आपण शेकडाच घेतलेला म्हणजेच 100 मधून जर 81 वजा केले तर किती राहतात 19, म्हणजेच त्याचा किती टक्के घट केला 19% पगार काय केला घट केला. 17वा प्रश्न काय दिलेला आहे 4913 या संख्येचे घनमूळ किती. घनमूळ किती 4913चे. अशा वेळेस आपल्याला काय ऑप्शन दिलेला बाय ऑप्शनच जावं लागेल. 13चा वर्ग, अरे 13चा घन करा किती होतो 13चा घन 2197. तसाच 18चा घन सुद्धा करा, बाय ऑप्शन जावं लागेल. 13चा घन किती असतो 2197, 18चा घन किती असतो 5832. आपल्याला दिलेले काय आहे 4913. हा कुणाचा आहे, कुणाचा घनमूळ आहे 4913. हा कुणाचा आहे 17चा घनमूळ, 17चा घन आहे म्हणजेच 17 आहे का कोणत्या ऑप्शन मध्ये नाही, म्हणजेच ऑप्शन कोणतं बरोबर असेल आपलं चौथं, यापैकी नाही. 18वा प्रश्न काय दिलेला आहे 0 ते 9 या अंकाऐवजी अक्षरे वापरून सोबतची वजाबाकी करून दाखवली आहे. तर CART कार्ट या शब्दासाठी पुढीलपैकी कोणती संख्या असू शकेल. म्हणजेच या शब्दांसाठी याच्यापैकी जे ऑप्शन दिले त्याच्यापैकी कोणती संख्या असू शकेल, त्याच्यावरून आपल्याला कार आणि आर्ट यांची जर वजाबाकी केली तर किती यायला पाहिजे 2 2 2. तर बघा अशा प्रश्नात आपल्याला बाय ऑप्शनच जावं लागेल. काय आहे बघा पहिलं ऑप्शन काय CAR आणि T. बघा बरं इथे किती ची किंमत 9 घेऊ, याची किंमत 7, आरची 5 आणि टीची 1. बघा बरं कार सी किती आहे 9, ए किती आहे 7, आर किती आहे 5 वजा ए किती आहे 7, आर किती आहे 5 आणि टी किती आहे 1. ह्यांची वजाबाकी केली तर येते का, इथे किती येतात 4, इथे किती 2, इथे किती 2. आपल्याला काय पाहिजे 2 2 2, म्हणजेच पहिलं ऑप्शन नाही. सेम तसंच करावं लागेल आपल्याला. काय चल दुसरं ऑप्शन घ्या. काय ऑप्शन सीची किंमत किती घ्यावी लागेल 6, 4 2 आणि 1. करा वजाबाकी. सीची किंमत किती 6, एची किंमत 4, आरची किंमत 2, एची किंमत 4, आरची किंमत 2 आणि टीची किंमत किती 1. किती येतं 1 2 2. हे पण नाही. कोणतं ऑप्शन दुसरं ऑप्शन सुद्धा नाही. तिसरं ऑप्शन बघा. तिसरं ऑप्शन काय घेऊन बघू आता आपण. सीची किंमत 7 5 3 आणि 1. म्हणजेच काय सीची किंमत किती येणार 7, एची किंमत 5, आरची किंमत 3, परत एची किंमत 5, आरची किंमत 3 आणि टीची किंमत किती 1. किती 7 मधून 5 गेले 2, 5 मधून 3 गेले 2 आणि 3 मधून 1 गेला 2. म्हणजेच कोणतं ऑप्शन तिसरं ऑप्शन हे काय आहे आपलं बरोबर आहे. तिसरं ऑप्शन बरोबर असेल तर चौथं काय असणार आहे चुकीचेच असणार आहे. अशा वेळेस काय CART साठी आपल्याला प्रत्येक ऑप्शन म्हणजेच सीची किंमत टाकून आरची किंमत टाकून आपल्याला वजाबाकी करून बघावं लागेल. तेव्हा आपल्याला समजेल या CART कार्डसाठी कोणती संख्या दिलेली आहे. कोणती संख्या तिसरी 7 5 3 1. 19वा प्रश्न काय दिलेला आहे. एका सांकेतिक भाषेत प्लॅटो म्हणजेच PLATO हा शब्द कशा लिहिलेला आहे 3 5 2 0 4 असा लिहितात. तर 0 4 3 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल. PTO TOP PLO की POT साठी. बघा काय करावं लागेल आपल्याला. पहिले तर लिहून घ्यावं लागेल. काय PLATO
साठी काय दिलेलं आहे त्याने संकेतांक, पी साठी 3, एल साठी 5, ए साठी 2, टी साठी 0 आणि ओ साठी किती दिलेलं आहे 4. तर आपल्याला कोणत्या 0, 4 आणि 3 या अंकांसाठी शब्द तयार करायचा आहे. 0 साठी काय दिलेलं आहे टी, 4 साठी काय दिलेलं आहे ओ आणि 3 साठी काय दिलेलं आहे पी. आहे का शब्द TOP आहे. कोणतं दुसरं ऑप्शन टोप. टोप. 20वा प्रश्न काय दिलेला आहे, जर DCB WXY असेल तर IGH काय असेल, RST, STR, TSR की RTS. काय करणार बघा, आपल्याला काय करावं लागेल, सिक्वेन्स कसा बसतो मी लिहितोय बघा. ABCDEF GHIJKL आणि M. झाले 13. सुरुवात करा खालून. NOPQRSTUVWX आणि Y आणि Z. बघा D साठी काय W, C साठी काय X आणि B साठी काय Y. तसाच I साठी काय असणार आहे R, H साठी काय असणार आहे S आणि G साठी काय असणार आहे T. कोणता आहे असा I साठी R, कोणता आहे H साठी S आणि G साठी T. कोणतं ऑप्शन आहे असं पहिलं RST. म्हणजेच आपलं उत्तर कोणतं असणार आहे RST. जर 21वा प्रश्न काय दिलेला आहे ACE चे काय 1, 3, 5 तर LOQ बरोबर म्हणजेच किती. काय दिलेले आहेत हे पण काय दिलेले आहेत वर्णांचे अंक दिलेले आहेत. आपण पहिले वर्ण लिहून घेऊ. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. बघा नंबर देऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 20 21 22 23 24 25 आणि 26. बघा ए साठी किती दिलेला 1, बी साठी किती सी साठी किती दिलेला आहे 3, ए साठी कितवे नंबरला आहे 5 नंबरला, ए कितवे पहिल्या नंबरला, सी किती 3ऱ्या नंबरला, ई किती 5व्या नंबरला. तर एल बघा एल कितव्या नंबरला, एल कितव्या नंबरला आहे 12 नंबरला, ओ कितव्या नंबरला आहे 15 नंबरला, त्याच्यानंतर क्यू कितव्या नंबरला आहे 17 नंबरला. आहे का अशा कोणतं ऑप्शन बघा 12 15 16 हे तर नाही, 12 14 16 नाही, 12 15 17 कोणतं ऑप्शन तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजेच हे काय वर्ण आणि वर्णांच्या तो वर्ण कितव्या नंबरला आहे हे लक्षात ठेवायला लागेल, तेव्हाच आपण असे प्रश्न काय करू शकतो सोडवू शकतो. 22वा प्रश्न काय दिलेला आहे 720 144 36 12 आणि 6 तर इथे कोणता अंक असेल ते आपल्याला ओळखायचं आहे. अशा वेळेस काय करायचं बघा 720 ला जर मी किती 1 2 3 4 5 नंबरला आहे म्हणजेच किती 5 ने भागतोय, किती येणार आहे 144. परत 144 ला कितीने 4 ने किती येणार किती 4 1 4 4 3 12 2 उरता 4 25 4 24 किती येतात 36. तसंच 36 ला कितीने 3 ने
3ने भागल्यावर किती येतात? 3 एके 3, 3 दुनी 6, किती येतात? 12. तसेच 12ला 6ने भागल्यावर किती येतात? 2 आणि 3. 36ला 3ने भागल्यावर किती येतात? 12. 12ला कितीने भागावं लागेल? उतरता क्रम आहे. 4 पहिल्यांदा 720ला 5ने भागलो, 144ला 4ने भागलो, त्याच्यानंतर 36ला 3ने भागलो, 12ला कितीने भागावं लागेल? 2ने. म्हणजेच किती येणार आहे? 6. बेक बे बेसक 12. आता कितीने भागणार? या 6ला कितीने भागणार? 1ने भागणार. म्हणजेच किती येणार? 6. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये. बघा काय केलं आहे? उतरता क्रम 1 2 3 4 5. 5व्या नंबरला आहे म्हणून काय? 720ला 5ने भागलो, 144 येतात, 144ला 4ने भागलो, 36 येतात, 36ला 3ने भागलो, किती येतात? 12 येतात आणि 12ला 2ने भागलं तर किती येतात? 6. आणि 6ला जर मी 1ने भागलं, सगळे जे भाजक आहेत ते काय उतरत्या क्रमाने घेतले. 5 4 3 2 1. 6ला 1ने भागलं तर किती येतो? 6. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये. 23वा प्रश्न काय दिलेला आहे? खुर्चीला टेबल म्हटले, टेबलाला पेन म्हटले, पेनाला वही म्हटले, वहीला पुस्तक म्हटले, तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल? बघा कसं सोडवता येईल. खुर्चीला काय म्हटलेलं आहे? टेबल. टेबलला काय म्हटलेलं आहे? पेन. पेनाला काय म्हटलेलं आहे? वही. आणि वहीला काय म्हटलेलं आहे? पुस्तक. परंतु आपण बसण्यासाठी कशाचा उपयोग करतो? खुर्चीचा करतो. बरोबर. खुर्चीसाठी काय म्हटलेलं आहे त्याने? टेबल. म्हणजेच कोणतं ऑप्शन बरोबर असेल? बघा खुर्चीला त्याने टेबल म्हटलेलं आहे, म्हणजेच खुर्ची ते येणार नाही. म्हणजेच खुर्चीला काय म्हटलेलं आपण? टेबल. आणि बसतो कशावर? खुर्चीवर. म्हणून काय आपल्याला घ्यावं लागेल? टेबल. 24वा प्रश्न काय दिलेला आहे? हौसाबाई सदूच्या सासूबाई आहेत, तर सदूची मुलगी हौसाबाईच्या मुलाची कोण? बघा थोडंसं डोकं चालवावं लागेल आपल्याला. हौसाबाईच्या सदूची सासूबाई. हौसाबाई सदूची सासूबाई आहे, म्हणजेच हौसाबाई असं घेऊ आपण. हौसाबाई कोण? सदू. सदू कोण आहे? जावई. आणि काय सांगितलेलं आहे? हौसाबाईचा मुलगा. हौसाबाईचा मुलगा. काय सांगितलं? हौसाबाई सदूच्या सासूबाई आहेत, म्हणजेच हौसाबाई आहे सदूच्या हौसाबाईच्या जावई कोण आहे? सदू. आणि सदूला जी बायको आहे ती कोणाची? हौसाबाईची मुलगी आहे. म्हणजेच हौसाबाईची सदूची बायको आणि हौसाबाईचा मुलगा. सदूची बायको आणि हौसाबाईचा मुलगा काय असणार आहे? भाऊ बहीण. कोण असणार आहे? भाऊ बहीण. म्हणजेच या दोघांची मुलगी हौसाबाईच्या मुलीची मुलगी. हौसाबाईच्या मुलीची मुलगी. या हौसाबाईच्या मुलाचे कोण असणार आहे? म्हणजेच या मुलीची हौसाबाईचा मुलगा हा काय लागणार आहे? मामा लागणार आहे. म्हणून मामाची मुलगी कोण असते? भाची असते. कोण असते? भाची असते. काय 26वा प्रश्न काय दिलेला आहे? 2 दिवसापूर्वी पाऊस पडला. काय दिलेलं आहे? परवा बुधवार आहे. तर वरील दोन्ही विधाने खरी मानली तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे? बघा आज मी मानतो. पहिले तर आज 2 दिवसापूर्वी
पाऊस पडला. पण परवा, उद्या परवा, म्हणजेच आज काय असणार आहे, उद्या परवा काय आहे, उद्या नाही परवा काय आहे बघा. काय 2 दिवसापूर्वी पाऊस पडला म्हणजेच परवा बुधवार आहे. मी आज म्हणतोय, आज काय असणार आहे पहिले तर ते शोधू आपण. आज काय असणार आहे, परवा बुधवार आहे म्हणजेच बुधवारच्या 2 दिवस अगोदर काय असतो, उद्या आणि परवा 2 दिवस होतात. म्हणजेच उद्या आणि परवा, परवाला बुधवार आहे तर उद्या काय असणार आहे, मंगळवार. तर आज काय आहे, सोमवार. आज काय आहे, सोमवार. तेव्हा परवा काय असणार आहे, बुधवार. आणि काय सांगितलेलं आहे, 2 दिवसापूर्वी. म्हणजेच काय, आज सोमवार आहे म्हणजेच आजचा दिवस आणि कालचा दिवस म्हणजे सोमवार आणि रविवार. तर पाऊस कधी पडला असेल, पाऊस कधी पडला, शनिवारी. असं कोणतं विधान बरोबर आहे, काल गुरुवार होता, काल गुरुवार होता नाही, कारण की आज सोमवार असेल तर काल गुरुवार थोडीच असणार आहे, काय असणार आहे, रविवार असणार आहे. सोमवारी पाऊस पडला, सोमवारी पडला का, कारण की सोमवार आज आहे तर आज तर पाऊस पडला, 2 दिवसापूर्वी पडला. उद्या पाऊस पडेल हे तर अजिबातच नाही. शनिवारी काय पडला, पाऊस पडला. प्रश्न 27 काय दिले, खाली दिलेल्या अक्षर गटांपैकी विसंगती अक्षर गट ओळखा. कोणता बघा, BEHK GJMPTWZCHJMO. बघा इथे किती, यांच्या दोघांच्या मध्ये 2 आहे. EHच्या पण मध्ये किती आहे, 2 आहे. HKच्या मध्ये किती राहिले, 2. तसंच इथे पण 2, 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 इथे पण 2. परंतु इथे 2-2चा फरक नाही, म्हणून विसंगती गट कोणता आहे, चौथा, HJMO. 28 प्रश्न काय दिलेला आहे, संख्या मालिका पूर्ण करा. काय दिलेले आहे, 2, 5, 10, 17, 26. तर पुढचा कोणता बघा, काय दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे, काय 1चा वर्ग. बघा 1चा वर्ग अधिक 1 केलं तर किती येतात, 2. तसंच 2चा वर्ग 1, 2चा वर्ग अधिक 1 केला तर किती येतात, 5. होतात सिक्वेन्स 2, 5. त्याच्यानंतर 3चा वर्ग अधिक किती, 1 किती होतात, 10. तसंच 4चा वर्ग अधिक 1 किती होतात, 17. कारण की 4चा वर्ग 16 + 1 17. तसंच 5चा वर्ग अधिक 1 किती, 26. आणि 6चा वर्ग अधिक 1 किती होणार आहे, 36 अधिक 1 किती होतात, 37. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये. म्हणून 28चं उत्तर कोणतं बरोबर आहे, पहिलं. किती, 37. 28वा प्रश्न काय दिलेला आहे, सानवीचा जन्म सन 2020 मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झाला असून त्या दिवशी शनिवार होता. तर सानवीचा या वर्षाचा 2021चा वाढदिवस कोणत्या वारी होता. 2021चा जो 15 ऑगस्ट होता, म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट हा दिवस 2021चा कधी होता, रविवारी होता. कधी होता, रविवारी. आणि 2020चा कधी होता, शनिवारी होता. म्हणजेच आपलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे, तिसरं ऑप्शन बरोबर आहे. आणि वाढदिवस हा एक दिवस पुढे जात असेल, मागे शनिवार असेल तर पुढचा वाढदिवस हा कधी येणार आहे, रविवारी येणार. त्याच्या पुढचा कधी येणार, सोमवारचा येणार. कारण की 2022ला कधी होता, 15 ऑगस्ट कधी होता, सोमवारी होता. 29वा प्रश्न काय दिलेला आहे, खालील मालिकेतील काही अक्षरे गाळलेली आहेत. दिलेल्या पर्यायामधून अक्षरांचा कोणता गट गाळलेल्या जागी येऊ शकतो. बघा काय दिलेलं आहे, इथे 2 B आहेत, इथे 2 A आहेत, इथे 2 A आहेत, इथे 2 B आहेत. म्हणजे प्रत्येकी ठिकाणी काय असायला पाहिजेत, 2-2च असायला पाहिजेत. असं ऑप्शन कोणतं, इथे A असेल तर इथे A, म्हणजेच हा झाला बरोबर. 2 B तर दिलेलेच आहेत, म्हणजे या ठिकाणचं रिकामे जागा.
काय बी, बी सोबत काय असायला पाहिजे बी. त्याच्यानंतर झाला पुढच्या रिकाम्या जागी काय असायला पाहिजे बी. इथे पण बी आणि इथे काय असायला पाहिजे ए. म्हणजेच बघा नीट, दोन ए झाले, दोन बी झाले, दोन ए झाले, दोन बी झाले, दोन ए झाले, दोन बी झाले, दोन ए झाले, दोन बी झाले. हे ऑप्शन कोणता आहे मग बरोबर पहिलं, कारण की ए सोबत ए होण्यासाठी ए घ्यावा लागेल. बी तर दिलेलेच आहेत. पुढचा रिकामी जागा इथे आहे म्हणजेच इथे एकच बी आहे म्हणजेच इथे काय येणार बी येणार. इथे पण एकच बी आहे, इथे बी येणार. इथे एकच ए आहे, इथे काय येणार ए. असं कोणतं ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन. बाकीचे काय आहेत सर्व चुकीचे आहेत. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, आज सकाळी मी उगवत्या सूर्याला नमस्कार करून त्या दिशेने सरळ 6 पावले चालल्यावर मी माझ्या उजवीकडे वळून 8 पावले चाललो. तेथून पुन्हा उजवीकडे वळून मी हनुमान मूर्तीच्या पाया पडलो. तर मी माझ्या मूळ जागेपासून किती अंतरावर उभा आहे व हनुमानाचे मुख कोणत्या दिशेने आहे. चला तर बघू. मी इथे उभा आहे बरोबर. मी इथे उभा आहे. सकाळी मी उगवत्या सूर्याला नमस्कार करून उगवत्या सूर्याला नमस्कार केला म्हणजेच कुठे पूर्वेकडे तोंड आहे माझं. मुख कुठे आहे पूर्वेकडे. मुख कुठे आहे पूर्वेकडे असून त्या सरळ दिशेने किती 6 पावलं चालल्यावर मी माझ्या उजवीकडे वळून सरळ असं जातोय उजवीकडे म्हणजेच कुठे वळला तो दक्षिणेला वळला. दक्षिणेला वळल्यावर किती माझ्या सरळ 6 पावले चालल्यावर मी माझ्या उजवीकडे वळून किती पावले 8 पावले चाललो. तेथून पुन्हा उजवीकडे वळलो. इथून पुन्हा उजवीकडे वळून मी हनुमान मूर्तीच्या पाया पडलो. हनुमान मूर्तीच्या उजवीकडे वळलोय. बघा काय सांगितलेलं आहे. मी इथे उभा आहे. इथून नमस्कार केला आणि 6 पावले चाललो. परत उजवीकडे वळलो. किती 8 पावले चाललो. परत तिथून काय केलं मी उजवीकडे वळून किती पावलं माहीत नाही बरोबर. मी हनुमानाच्या मूर्तीच्या पाया पडलो. तर मी माझ्या मूळ जागेपासून किती अंतरावर उभा आहे व हनुमानाचे मुख कोणत्या दिशेने. उजवीकडे वळून पाया पडतोय म्हणजेच हनुमानाचं मुख कुठे असेल. पाया पडतोय म्हणजेच तू कुठं पश्चिमेला जातोय बरोबर. बघा मी इथे उभा आहे. 6 पावलं उगवत्या सूर्याला नमस्कार केला. पुढे चाललो. कुठे पूर्वेला गेलो. पूर्वेकडून मी परत उजवीकडे वळला म्हणजेच कुठे दक्षिणेला थोडी पावलं 8 पावलं चाललो. परत मी कुठे उजवीकडे वळलो म्हणजेच कुठे पश्चिमेला गेल्यावर मी काय केलं हनुमानाच्या मूर्तीच्या पाया पडलो म्हणजेच माझं मुख कुठे आहे पश्चिमेला आहे. पण त्या हनुमान मूर्तीचं मुख कुठे आहे पूर्वेला आहे म्हणजेच त्याचं मुख कुठे असणार आहे पूर्वेला. आणि असं ऑप्शन कोणतं आहे एकच. कोणते पूर्वेस म्हणजेच असणार आहे माझं मुख जर पश्चिमेला असेल तर हनुमानाचं मुख कुठे असणार आहे पूर्वेला असणार आहे. प्रश्न 31 काय दिलेला आहे 128 गुणिले 927 या 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार पुढीलपैकी कोणता. काय शॉर्ट ट्रिक नाही. काय कराल सरळ आपल्याला काय करावं लागेल गुणाकारच करून बघावं लागेल. बघा 927 गुणिले किती 128. बघा 8 छाती 56 किती हातचे गेले 5 किती होणार 8 दुणे 16 16 आणि 5 किती होतात 21 किती हातचे गेले 2 8 9 72 72 आणि 73 आणि 74 0 किती
किती 0. नंतर 7 दुने 14 किती, 1 गेला हातचा किती, 4 2 दुने 4 आणि 5, 9 दुने 18 किती, 2 0 किती जाणार, 7 किती, 2 9 किती, बघा किती, 6 1 अधिक 4 किती होतात, 5 9 आणि किती, 16 1 गेला हातचा किती, 8 8 16 17 18 आणि 1 गेला हातचा 10 आणि 11 कोणते आहे, 11 86 56 11 86 56 कोणत्या ऑप्शनमध्ये, तिसऱ्या ऑप्शनमध्ये. 32वा काय दिलेला, एकाच स्पर्धेत भाग घेण्यासाठी 11 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूचे परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंची एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील. अशा वेळेस हस्तांदोलन काय, हस्तांदोलन करण्यासाठी काय करायचं, सूत्रच दिलेलं आहे. काय, हस्तांदोलन बरोबर संख्या गुणिले मागची संख्या भागिले किती, 2 किती आहे, एकूण खेळाडू किती, खेळाडूंची संख्या किती आहे, 11 मागची संख्या किती आहे, 10 भागिले किती, 2 बे के बे 5 10 म्हणजेच किती, 55 म्हणजेच एकूण किती हस्तांदोलने होतील, 55 वेळा हस्तांदोलन होणार आहेत. कोणतं, चौथ्यामध्ये उत्तर आहे. प्रश्न 33वा काय दिलेलं, 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात तर 1 बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल, किती मिनिटात, 5च मिनिटात. मागचा पण प्रश्न झालेला, मागच्या पण प्रश्नपत्रिकेत हाच प्रश्न होता. 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात तर 1 बगळा 1 मासा किती, 5 मिनिटात खाईल. 34वा प्रश्न काय दिलेलं, संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. किती दिलेलं, 17 51 102 306 712 1224 3672 तर याच्यातील चुकीचा कोणता, पहिलं ऑप्शन 1224, दुसरं ऑप्शन 300 ऑप्शन 102 आणि चौथे ऑप्शन 3672. तर कसे येईल चुकीचा, आपण पद कसे ओळखणार, किती, 17 गुणिले 3 केले तर किती होतात, 51 होतात आणि 51 गुणिले 2 केले तर किती होतात, 102 होतात. तसंच 51 गुणिले 3 केलं तर किती होतात, 306 होतात. किती, 306 होतात आणि 306 गुणिले 2 केले तर किती होतात, 612 होतात. तसेच ह्या 306 गुणिले 3 करू आपण, किती होतात, किती होतात, 7 18 1 गेला हातचा 3 0 0 1 आणि 3 3 9 म्हणजेच किती यायला पाहिजे तर 918, परंतु 918ला आपण दोनने गुणलं तर किती येणार आहे, 900 8 दुने 16 1 गेला हातचा 2 1 आणि 3 आणि 9 दुने 8 8 दुने 16 6 लिहिला 2 1 2 आणि 3 3 झाले 9 दुने 18 1836. तसंच 1836 गुणिले जर मी 3 केलं तर किती होतात, 7 18 1 गेला हातचा. परंतु इथे चुकीचं पद कोणतं आहे, 1224 असं कोणतंच आलं नाही. बघा किती, 918 त्याच्यानंतर डायरेक्ट किती 1836 आलं, मध्ये आहे का, नाही. कोण राहिला, 1224. 61 तर येणारच नाही.
कारण की 61 ऑप्शनमध्येच नाही, म्हणून येणारच नाही. 102 आहे पण ते येतं. आणि 1372 म्हणजे चुकीचं कोण आहे? चुकीचं पद कोणतं आहे? 1224. 34वा प्रश्न काय दिलेला? एका शाळेत 33 मुलांच्या रांगेत वरद मध्यभागी उभा आहे. त्याचा मित्र शाश्वत हा शेवटून 4थ्या क्रमांकावर उभा आहे. तर वरद व शाश्वत यांच्यामध्ये किती मुले आहेत? काय सांगितलेलं आहे बघा. किती मुलं आहेत ते आपल्याला 12, 29, 17 की 11 बघायचं आहे. काय सांगितलं आहे? एका शाळेत मुलांच्या रांगेत वरद मध्यभागी, म्हणजेच ही रांग आहे, हा मध्यभाग आहे. हे किती असणार आहेत? 16. हा किती असणार आहेत? 16. मध्ये कोण आहे? वरद. मध्ये कोण आहे? वरद. कितव्या नंबरला? 17 नंबरला. त्याचा मित्र शाश्वत हा शेवटून 4थ्या क्रमांकावर उभा आहे. शाश्वत म्हणजेच हा किती वाजणार? 33. हा किती वाजणार? 32. हा किती वाजणार? 31. हा किती असणार? 30. त्याचा मित्र शाश्वत शेवटून 4थ्या क्रमांकावर उभा आहे. तर वरद व शाश्वत यांच्यामध्ये किती आहेत? किती मुले आहेत? म्हणजेच 30व्या नंबरला कोण आहे? शाश्वत. आणि 17व्या नंबरला कोण आहे? वरद. जर वजाबाकी केली तर किती येते? 10तून किती? किती? 10तून 7 गेले 3 आणि 2तून 1 गेला 1. परंतु वरद स्वतः सुद्धा आहे, म्हणून त्याच्यातून काय 1 आपण जर वजा केले तर किती? 12. म्हणजेच हा सोडून द्यावा लागेल आणि हा पण सोडून द्यावा लागेल. तर 17. 17च्या पुढचा 18, 19, 20, 21, 22 किती? 23, 24, 25, 26, 27, 28, 29. होतात काय? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे 35वा प्रश्न काय दिलेला आहे? मायरा ही शियापेक्षा कमी उंच आहे. 35वा प्रश्न काय दिलेला आहे? मायरा ही शियापेक्षा कमी उंच आहे. सोनाक्षी ही शियापेक्षा अधिक उंच आहे. नुजत ही सर्वात उंच आहे. तर सर्वात ठेंगणे कोण? बघा काय आपण बघू. काय? मायरा ही शियापेक्षा कोण आहे? शिया पेक्षा कमी उंच आहे. कोण? मायरा. म्हणजेच ही ठेंगणेच ना. मायरा ही शियापेक्षा कमी उंच आहे. दुसरं काय दिलेलं आहे? सोनाक्षी ही शियापेक्षा अधिक उंच आहे. सोनाक्षी ही कुणापेक्षा? शियापेक्षा अधिक उंच आहे. नुजत ही सर्वात उंच आहे. नुजत ही सर्वात उंच कोणापेक्षा? सर्वात उंच आहे. कोणापेक्षा? मायरा, शिया आणि सोनाक्षी. परंतु सर्वात उंच जर नुजत असेल, मायरा ही सर्वात लहान, त्याच्यापेक्षा उंच कोण आहे? शिया. सोनाक्षी शियापेक्षा उंच आहे. म्हणजेच कसं घेता येईल? मायरा सर्वात लहान, शियापेक्षा उंच कोण आहे? सोनाक्षी. बघा
शियापेक्षा उंच कोण आहे? शोणाक्षी. तसंच सोनाक्षापेक्षा कोण उंच आहे? नुजत. म्हणजेच मायरा ही सर्वात लहान आहे. मायरापेक्षा थोडीशी उंच कोण आहे? सिया. शियापेक्षा उंच कोण आहे? सोनाक्षी. सोनाक्षीपेक्षा उंच कोण आहे? नुजत. नुजत ही सर्वात उंच आहे आणि मायरा ही काय आहे? सर्वात लहान आहे. म्हणजेच कोणतं ऑप्शन? पहिलं ऑप्शन. मायरा आहे पहिल्या ऑप्शनमध्ये सर्वात मायरा आहे. बघा, मायरा ही शियापेक्षा कमी उंच, म्हणजे शियापेक्षा कमी उंच दाखवली आपण. त्याच्यानंतर सोनाक्षी ही शियापेक्षा उंच दाखवली, अधिक उंच आहे. आणि नुजत ही तर सर्वांपेक्षा उंच आहे. म्हणून मायरा ही शियापेक्षा कमी उंचीची आहे. तसेच सोनाक्षीपेक्षा कोण कमी उंचीची आहे? सिया. आणि नुजतपेक्षा कोण? सोनाक्षी. तर सर्वात ठेंगणी कोण आहे? मायरा. आणि आपला असा प्रकारे भंडारा जिल्हा चालक पोलीस 2019चा प्रश्न संपलेला आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.